ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 17. रंग आणि जात. हिंदू धर्म आणि त्याचे जीवनासंबंधी नियम वर्ण आणि आश्रम यांच्यावर आधारित आहेत. प्रथम धर्मातील वर्णतत्वाचा विचार करूया. वेदांत विचारात चर्चित माया हा शब्द अनास्था, उपेक्षा आणि आलोचना यांचं लक्ष झालेलं आहे. तसंच साधारणतः वर्ण या शब्दाचं सुद्धा आहे. वर्ण आणि त्यावर आधारित भेदभावांची मानवी क्लुप्त्या म्हणून निंदा झाली आहे. जगताला मिथ्या म्हणून दुर्लक्षित करणाऱ्या मायेची सुद्धा अतर्कपूर्ण अशीच निंदा झाली आहे. स्मृती घोषित करतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. 4 वर्ण मी निर्मिलेले आहेत. श्रुती म्हणतात, ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्यः कृतः. ब्राह्मण विराट पुरुषाच्या मुखातून प्रगटले, क्षत्रिय बाहूंपासून. यावरून हे स्पष्ट होतं की वर्ण ईश्वराने निर्मिलेले आहेत. तरीसुद्धा वर्णव्यवस्थेमुळे विनाशकारी मतभेद उत्पन्न झाले असा प्रचार झाल्यास त्याचा दोष या शब्दाच्या विपर्यासात आहे. समाजात यावेळी यथार्थ वर्ण आहेत का? वर्ण वास्तविकतः काय आहेत हे तथ्य शोधण्याचा काही प्रयत्न झाला आहे का? नाही. वर्ण केवळ एक शब्द आहे. प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो आणि वर्ण शब्दाला सुद्धा अर्थ असला पाहिजे, नाही का? वृक्ष अस्तित्वात आहेत हे सिद्ध करण्यास वृक्ष हा शब्द पर्याप्त आहे. शब्द केवळ ध्वनी आहे, परंतु तो काही अस्तित्व दर्शवतो. हत्ती हा ध्वनी त्या पशूच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. याचप्रमाणे मांजर, श्वान, कोल्हा हे ध्वनी ऐकल्यावर ते पशु मनश्चक्षूंसमोर येतात. आपल्या पूर्वीपासून ध्वनी अस्तित्वात होते. आपला ध्वनीच्या गुंतागुंतीत जन्म झाला. आपण ध्वनी निर्माण केलेले नाहीत. ध्वनी निर्माण करून त्याला अर्थपूर्ण करण्याची इच्छा असल्यास आपल्याला लोकांच्या आणि वस्तूंच्या गटांची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येक प्रचलित शब्दाला अर्थ जोडलेला आहे. आपल्या निवडीचा अर्थ आपण लादू शकत नाही. शब्द आणि त्यांचे ध्वनितार्थ आपल्या जन्माच्या आधीपासूनच आहेत. आपण केवळ त्यांचा आवश्यक तसा, आवश्यक त्यावेळेला वापर करतो. शब्दांमध्ये वाणी अंतर्भूत असते. संस्कृतमध्ये शब्दाला पद म्हणतात. जगातील प्रत्येक वस्तूला संस्कृतमध्ये पदार्थ, शब्द, अर्थ म्हणतात. पर्वत म्हणजे पर्वत या शब्दाने निर्देशिलेला मातीचा ढीग आहे. याचप्रमाणे ब्राह्मण आणि शूद्र हे शब्द आपल्याला माहिती देतात की या शब्दांनी संबोधित केलेल्या व्यक्ती अस्तित्वात होत्या. ब्राह्मण कोण आहे, ब्राह्मण कोण नाही हे प्रश्न यावेळेला असंगत आहेत. शब्द आणि अर्थ या संकल्पनांचं केवळ ज्ञान करून घेत आहोत. संपूर्ण जगत शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये अंतर्भूत आहेत. ते निव्वळ नामरूप आहेत. श्रुती घोषित करतात, वाचारंभनम विकारो नामधेयम. नाम आणि रूप यामध्ये शिव आणि पार्वती, चेतन आणि जड, बिंब आणि प्रतिबिंब, चंद्र आणि चांदणे या समान एक अतूट बंधन आहे. तरीसुद्धा व्यावहारिक हेतूसाठी शब्द सर्वतोपरी महत्त्वाचा आहे. शब्द विचारातून उद्भवतो. अनुभव विचार आकारित करतो. अनुभव वासनेवर आधारित असतो आणि वासना अज्ञान, माया, अविद्या किंवा प्रकृती यापासून उत्पन्न होते आणि ती सुद्धा तत्वतः ईश्वरावर आधारित आहे. प्रज्ञाज्योती, दिव्यज्योती ईश्वरावर आधारित असल्यामुळे मायेचा अंधकार, अज्ञान, अविद्या किंवा प्रकृती आपल्याला प्रभावित करायला नको. जिथे प्रकाश आहे तिथे अंधकाराला स्थान नाही. ईश्वराने घोषित केलं, एकोहम बहुस्याम. आणि हा संकल्प ब्रह्मांडाची निर्मिती करून निरंतर त्याचं नियंत्रण करीत आहे. म्हणून सर्व नामरूप त्या संकल्पाचे परिणाम आहेत. कोणा मानवी संकल्पाचे परिणाम नाहीत. माणसाने आपण त्याची निर्मिती केली असा बहाणा केल्यास तो एक हास्यास्पद दावा ठरेल. सर्व शक्तिमान परमेश्वराचाच तो संकल्प आहे. त्याला परमेश्वर असं संबोधण्याचं हेच कारण आहे. ईश्वर अस्तित्वात आहे का या प्रश्नाचं निर्विवाद प्रमाण ईश्वर या शब्दाच्या अस्तित्वात आहे. विश्वामध्ये बहुविध वस्तू आहेत आणि प्रत्येकाला नाम आहे.
या वस्तूंना ही नामं कशी जोडली गेली हे कोणीही शोधू शकलेलं नाही आणि असं का आणि कसं आहे याचं स्पष्टीकरणही शक्य नाही. याचा प्रयत्न केला तरी त्याची निष्पत्ती एक अनुमानच असेल, सत्य नाही. म्हणून ही नामं परमेश्वराकडून आलेली आहेत असा निर्णय घेणं सर्वोत्तम ठरेल. जन्म आणि मृत्यू यामधील काळात उच्चारलेले शब्द, जन्मापूर्वी किंवा मृत्यूनंतर प्रचलित शब्द, माता आणि संतती यांना निर्देश येणारे शब्द किंवा धर्म अधर्म स्वर्ग नरक हे शब्द निश्चितच मानवाने निर्मिलेल्या क्लुप्त्या नाहीत, पण ईश्वरी योजना आहेत. या घोषणेचे वेद प्रमाण आहेत. आपण एक मुद्दा विचारात घेऊ. कोणीही या जगात किंवा अन्य जगात एका तरी निरर्थक शब्दाचं उदाहरण सांगू शकेल का? नाही, हे शक्य नाही. प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. तो अर्थ ईश्वराचा निर्णय निर्देशितो. ज्या वेळेला लोक हे जाणतील त्यावेळी त्यांना जीवनरहस्य अवगत होतील. म्हणून जर असं घोषिलेलं आहे की ब्राह्मण विराट पुरुषाच्या मुखातून प्रगट झाले, ब्राह्मणोस्य मुखमासी, किंवा 4 वर्ण मी निर्मिलेले आहेत, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, तर या शब्दाने निर्देशिलेले काही वर्ण आणि या शब्दांच्या प्रतिनिधी असं वर्णन केल्या जाऊ शकणाऱ्या व्यक्ती अस्तित्वात असल्या पाहिजेत असं गृहीत धरता येत नाही का? या घोषणा ज्या ईश्वराने त्यांची निर्मिती केली त्यानेच स्वभाव आणि कर्म यांच्यानुसार त्यांचं वर्णात वर्गीकरण केलं हे स्पष्ट करत नाहीत का? म्हणून वर्ण या शब्दाचा सर्व पैलूंनिशी अर्थ गहिरा शोध घेतल्यास आणि त्यासंबंधी शुद्ध विचार केल्यासच समजू शकेल. वर्ण शब्दाचा लोकांमधील सर्वसाधारण सर्वत्र प्रचलित अर्थ रंग हा आहे, परंतु हा अर्थ त्यास कसा जोडला गेला हे अनेकांना माहीत नाही. या शब्दाचं महत्त्व समजण्यासाठी हे जाणणं आवश्यक आहे. वर्ण शब्दातील मूलधातू वृ याचा अर्थ आहे वर्णन, व्याख्या आणि गणना. रमणासारख्या शब्दांचा मूलधातू रम याचा अर्थ संतोष, सौख्य इत्यादी आहेत. म्हणून वर्ण शब्दाचा यथार्थ संपूर्ण विचारांती प्रीतिपूर्वक स्वीकारणं असा आहे. रंगासंबंधी विचार केल्यास पांढरा, लाल आणि काळा हे मूळ रंग आहेत. अन्य रंग केवळ व्युत्पत्ती आहेत. पांढरा रंग सात्विक गुणाचा, लाल रंग राजसिक गुणाचा आणि काळा रंग तामसिक गुणाचा संकेत आहे. हे प्रकृतीचं रहस्य आहे. व्यक्तींचा जन्म त्यांनी गुणग्रहण केलेल्या, कांक्षिलेल्या आणि अंगीकारलेल्या वृत्तींनुसार होतो. म्हणून ज्या वर्णात त्या जन्म घेतात तो त्यांनी स्वतः निर्धारित केलेला असतो, कोणा बाह्य शक्तीने नाही. कोणती विशिष्ट प्रवृत्ती ते जोपासतात हे त्यांच्या बुद्धीच्या स्तरावर आधारित असतं. साधारणतः वासना बुद्धीला आकारित करतात असं मानतात. बुद्धी कर्मांना घडवते आणि कर्म जीवनशैली, जीवनस्वभाव निर्धारित करतात. गुणकर्म विभागशः या विधानाचं हे योग्य विश्लेषण आहे. व्यक्तीने विशिष्ट जाती, धर्म आणि परिवार आणि संप्रदायांमध्ये घेतलेला जन्म, जीवन आणि मृत्यू यांच्या कारणांचं विस्तृत विवेचन श्रुती स्मृतींमध्ये आहे. परंतु हे जाणण्यास असमर्थ असलेल्या व्यक्ती आपल्या सीमित बुद्धीनुसार सिद्धांत मांडतात आणि त्यापासून संतुष्ट होतात. हे अज्ञानाचं लक्षण नाही तर काय आहे? किंवा आपण सर्वज्ञ आहोत अशा अहंकारजनित गर्वाचं हे प्रदर्शन आहे. कारण खुद्द अहंकार अज्ञानाची संतती नाही का? निष्कर्ष असा आहे की जाती, सामाजिक स्तर, परिवार आणि धर्मसुद्धा गुण आणि कर्म याने निर्धारित केले जातात. ते मानवी हस्तक्षेपाच्या अधीन नाहीत. वेद हेच घोषित करतात. वेदांचं प्रतिपादन आहे की हे सर्व ईश्वरी इच्छा निर्धारित करते. भारताला कर्मभूमी किंवा कर्मक्षेत्र, पुण्यकर्मांची पवित्र भूमी निर्दिष्ट केलेलं आहे. सर्व माणसं सर्वत्र पुण्यकर्मांच्या पवित्र भूमीकडे यात्रा करणारे तीर्थयात्री आहेत. कर्म मानवाची अनिवार्य आवश्यकता आहे. तो कर्मांना दिव्य मानतो आणि सर्व कर्मांना आध्यात्मिक साधनेत परिवर्तित करतो. या कारणामुळे भारत उपरोक्त नावांनी जाणला जातो. या भूमीवरील पवित्र ग्रंथ उच्च रवात उद्घोषितात की व्यक्ती आपलं नशीब, समाजातील उच्च नीच स्तर, संपन्नता, दैन्य, मुक्ती किंवा बंधन यांचे स्वतः शिल्पकार आहेत. सयत क्रतुरस्मिन लोके पुरुषो भवती
ततेतः प्रत्यये भवति. या लोकामध्ये जीवित असताना ज्या रूपाची व्यक्ती कामना करते, मृत्यूनंतर ते रूप प्राप्त करते. श्रुती हे घोषितात. म्हणून हे स्पष्ट आहे की कर्म जन्म निर्धारित करतात आणि संपन्नता, दैन्य, स्वभाव आणि प्रवृत्ती, बुद्धीचा स्तर, या जीवनातील सुखदुःख हे सर्व पूर्वजन्मातील कमाई असते. म्हणून व्यक्तीचे आगामी जीवन त्याला प्रस्तुत समयी नियंत्रित करणाऱ्या बुद्धीच्या स्तराने प्रेरित केलेल्या कर्मांशी संयुक्तिक असणार. हा निष्कर्ष अपरिहार्य आहे. काही व्यक्ती उच्च जन्माच्या असल्या तरी दुष्टकर्मांमध्ये व्यस्त असतात. अन्य काही निम्न मानलेल्या जातींमध्ये जन्मल्या तरी पुण्यकर्म करतात. हे कसं घडतं? ही समस्या आपल्याला वारंवार क्षुब्ध करते. ब्राह्मण कुळात जन्मलेल्या व्यक्ती दुष्कर्म करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास त्यांची राजसिक आणि तामसिक स्तरावर अधोगती होते. निम्न जातीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती सात्विक स्तरापर्यंत उन्नत होतात आणि सत्कर्म करतात. उपरोक्त ब्राह्मण केवळ जन्मब्राह्मण आहेत, कर्मब्राह्मण नाहीत. अन्य केवळ जन्माने निम्न जातीय आहेत, परंतु त्यांच्या कर्मानुसार ते वस्तुतः निम्न नाहीत. वेदांना जातीमधील जन्म आणि आचरण यामधील संतुलन आवश्यक असतं. शुद्ध सात्विक स्वभावाचे लोक जगामध्ये दुर्लभ आहेत. ते बहुधा राजसिक रंग आणि सात्विक चारित्र्याचे असतात. अशा व्यक्ती उच्च कुळात जन्म घेतल्यामुळे राजसिक कर्मांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यांच्या कर्मांनी ते निर्देशितात की ते संमिश्र जातीचे आहेत. संमिश्र स्वभाव आणि त्याचा जातीवर परिणाम वेदांनी उपेक्षिलेला नाही. वेद निष्पक्ष आहेत. त्यांचे एखाद्याविषयी प्रतिकूल मत आणि दुसऱ्याविषयी अनुकूल मत नाही. ते कोणा एका वर्गाच्या लोकांना उन्नत करत नाहीत किंवा दुसऱ्या वर्गाच्या लोकांना त्यागत नाहीत. ते केवळ विद्यमान सत्य उद्घोषित करतात. आपण एका उदाहरणाचा विचार करू. कौशिक एक क्षत्रिय, अर्थातच राजसिक स्वभावाची व्यक्ती होते. परंतु त्यांच्या पूर्वजन्मांच्या कर्मफलांचा परिणाम म्हणून त्यांच्या चित्तामध्ये सात्विक प्रवृत्ती आणि आचरण यांनी प्रवेश केला आणि ते दृढतेने सत्यपालन करू लागले. त्यांनी स्वतःला परिवर्तित केलं आणि चित्ताचे परिशुद्ध स्थितीमध्ये उदात्तीकरण केलं. त्यांनी ज्या मंत्रांचं उच्चारण केलं आणि जो मंत्र चित्ताच्या त्या अवस्थेतून उद्भवला तो गायत्री मंत्र होय. त्यांना विश्वामित्र, सर्व विश्वाचा मित्र असं जाणतात, कारण तो सर्व विश्वाचा हितचिंतक झाला. ब्राह्मणांनी हा मंत्र दैवी उपहार म्हणून स्वीकारला आणि गौरविला. त्यांनी त्याचा सन्मान केला आणि त्याचा जप करून अपार आनंद प्राप्त केला. म्हणून कौशिक जन्मक्षत्रिय होते, परंतु ते कर्मब्राह्मण झाले आणि ईश्वराची वाणी असलेल्या वेदांनी त्यांचा तसा स्वीकार केला. अशा प्रकारे वेद पूर्वग्रह, भेदभाव आणि पक्षपात न करता सर्व मानवतेला मार्ग प्रदर्शित करतात हे स्पष्ट आहे. ते केवळ व्यक्तीचे विचार आणि कर्म यांचं परीक्षण करतात. याविषयी आधुनिक विचारवंतांना काही संदेह असतील हे स्वाभाविक आहे. आपण या संदेहाचा विचार करूया. जर ईश्वरी संकल्पाने वर्ण निर्धारित केले आहेत असं म्हटलं जातं, तर ते सर्व देशांमध्ये अस्तित्वात नको का? निश्चितच केवळ भारतापुरतेच ते सीमित नसावेत, ते म्हणतात. परंतु सर्व सृष्ट वस्तू सर्वत्र अस्तित्वात असणं आवश्यक आहे असा नियम नाही. ही आशापुरती संभव नाही. हे स्वाभाविक आहे की प्रत्येक क्षेत्राचं वातावरण, हवामान, विशेषतः गुणधर्म यानुसार जीवनप्रक्रियेसंबंधी प्रतिबंध आणि ग्राह्यता यांची आचारसंहिता स्थापित करणं आवश्यक ठरतं. भारतामध्ये वाढणारे वृक्ष इतर देशांमध्ये सुद्धा असावेत असा नियम नाही. आपण आकाशातील तारे पृथ्वीवर सुद्धा असले पाहिजेत असा वाद करू शकत नाही. पाण्यात राहणाऱ्या माशांनी पर्वतांवर सुद्धा राहावं अशी सक्ती नाही. कुणाशी, कुठे आणि काय घडावं हे केवळ ईश्वराला ज्ञात असतं आणि तोच ते निर्धारित करतो. अन्य सर्व असमर्थ आहेत. जन्मासारख्या घटना काळ, अवकाश, कार्यकारणभाव इत्यादींवर आधारित आहेत. त्या आपली आवश्यकता, प्रतिकूल किंवा अनुकूल प्रतिक्रिया यांनी आबद्ध नाहीत. म्हणून केवळ दृश्य वस्तूंचं निरीक्षण आणि अभ्यास वर्णासंबंधी भ्रामक संदेह निर्माण करतील. असे संदेह स्वाभाविक आहेत, कारण ते अहंकारजनित आहेत. सत्याचं मर्म अहंकाराच्या बनावटींपासून भिन्न आणि स्पष्टपणे वेगळं आहे. ज्यावेळी लोक आपल्या कल्पनांच्या लहरींनुसार वर्तन करू लागतात आणि मनाला येईल ते बोलू लागतात,
त्यावेळी आपण त्यांना निव्वळ अज्ञानाचं प्रतिरूप असं वर्णू शकतो. जय साईराम.